उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिल्लीत घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। राज्यातील विविध खात्यांबाबत दोघांमध्ये चर्चा। अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्यापासून कोल्हापूर दौऱ्यावर। 20 तारखेला सकाळी अंबाबाई मंदिरात घेणार दर्शन। 11 वाजता पोलीस मैदानावर भाजपची जाहीर सभा, तर संध्याकाळी 5 वाजता इचलकरंजीत कार्यक्रम। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेही राहणार उपस्थित। मुंबईच्या माहीम किल्ल्याच्या पुनरुज्जीवनाला गती। सीमाशुल्क विभाग आणि बीएमसीमध्ये सामंजस्य करार। 20 कोटी खर्चून 2 वर्षात काम पूर्ण होणार। 275 झोपड्या हटवून किल्ला अतिक्रमणमुक्त। पुनर्स्थापनेनंतर महत्त्वाचं वारसा पर्यटन स्थळ होणार। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचं ऑपरेशन बोगस खत पकडण्यासाठी स्वतः खरेदी केलं खत। 3 टेम्पो खत भरून जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिस समोर टाकलं पोतं, तर खताचं सॅम्पल घेतलं। चौकशीनंतर होणार कारवाई। मुंबईच्या वर्सोवा परिसरामध्ये 28 वर्षीय तरुणाची आत्महत्या। टेरेसवरून उडी मारत केली आत्महत्या। मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज। भिवंडीच्या खंडूपाडा परिसरामध्ये चिकन शोरमा आणि पिझ्झा खाल्ल्यामुळे 11 जणांना विषबाधा। सर्व रुग्णांवर भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। पुण्याच्या वडकीमध्ये स्कूल बसला अपघात। 42 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस विहिरीच्या खांबाला धडकली। ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। 3-4 दिवस 42 अंशांच्या उन्हाच्या कडाक्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। खरीप धान पेरणीला वेग येणार। शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। नंदुरबारच्या सातपुडा परिसरातील धडगाव परिसरामध्ये मुसळधार पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे बाजारासाठी आलेल्या नागरिकांची धावपळ। उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा।